वर्षभर शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या सर्वात आवडीचा खेळ तो म्हणजे गाडाबैल। ह्याच गाडाबंदीमुळे शेतकरी बळीराजा अतिशय नाराज झालेला आहे। अनेक वेळा गाडाबंदी उठवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले, परंतु गाड्यावरची बंदी अद्याप मात्र उठली नाहीये। अनेक परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपले गाड्याचे बैल मात्र अजूनही पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून ठेवले। त्यांची पोटच्या पोराप्रमाणे ते काळजी घेत आहेत। अशाच पिंपळवंडीतील प्रकाश काकडे यांच्या गोठ्याला राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांचे चिरंजीव विराज लांडे यांनी भेट दिली। यावेळी परिसरातील सर्वच गाडा मालकांनी आपल्या व्यथा विराज लांडे यांच्यासमोर मांडल्या। आगामी काळामध्ये लवकरात लवकर शरदचंद्रजी पवार साहेबच गाडे चालू करतील असं आश्वासन यावेळी विराज लांडे यांनी स्थानिक गाडा मालकांना दिले। नेमके काय म्हणालेत विराज लांडे पाहूयात। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नहल टाइम्स। तो निधी होता, त्याच्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचे जे झालेले कर्ज होते ते माफ झाले। पण आज ह्या शेतकऱ्यांचे मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळं शेतकरी आहेत, कोणाकोणाचेही कर्ज माफ झाले, कुणाचेही कर्ज माफ झालेले नाही। तर हे निष्क्रिय सरकार आहेत। हे सरकारला शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी आता इथनं हद्दपार केलं पाहिजे। आणि ही बैलगाडा संघटना आज मोठ्या प्रमाणात ह्या शिरूर लोकसभेमध्ये काम करते। त्यांचा शेती हा पूरक धंदा आहे, शेती हा महत्त्वाचा धंदा त्यांचा शेती आहे। परंतु आज त्यांचं मनोरंजन संध्याकाळचं ज्यावेळेस आपण बैलगाडी घेऊन जातो त्याच्याबरोबर 100-50 मुलं असतात, हे मनोरंजनाचं खूप मोठं साधन ह्या ग्रामीण भागामध्ये आहे। आणि ही आपली परंपरा आहे, ही आजची परंपरा नाही, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे। तर ही परंपरा मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास करणारे आपल्या देशाचे जे नेते आदरणीय पवार साहेब, तर ते ह्याच्यातून 100% मार्ग काढू शकतील। आता मागच्या वेळेस शिरूरमध्ये ज्यावेळेस त्यांची एक छोटीशी ती सभा झाली, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन म्हणून माझ्याकडे या, याच्यावरती 100% तोडगा मी काढून देतो असं लांडे साहेबांना स्वतः त्यांनी तिथं वळसे पाटलांना म्हणा या सगळ्या नेत्यांना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही तिथे घेऊन या, त्यांचं निवेदन द्या, ते समजून घेतील। त्यांना माहिती आहे पेटाने हे सगळं थांबवले, ते कटाऱ्या वगैरे हे 2-3 माणसे त्यांनी हे सगळं थांबवलेलं आहे। काय नाही, फक्त त्याच्यामध्ये एक पान चेंज करायचं, बैल हा शब्द फक्त काढायचा। हे सगळं पवार साहेबांना त्यावेळेस लांडे साहेबांनी पण समजून सांगितलं, साहेब अशी अशी परिस्थिती आहे। तर ह्याच्यावरती 100% पवार साहेब निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मला शाश्वती वाटते। हे जे आताचं बीजेपीचं जे सरकार आहे त्यांनी सांगितलं की हा प्रश्न कोर्टात आहे आणि तो कोर्टातून लवकरच निकाली निघेल। म्हणजे आता निवडणुका तोंडावर आल्या, त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवली की काय तो भाग थोडासा गौण आहे। परंतु ते एकीकडे सांगतात की ह्याच्यावरती आम्ही तोडगा काढणार आहोत आणि दुसरीकडे प्रशासन जेव्हा पोलीस यंत्रणा आहे ते गाडाच्या घाटामध्ये उडवलं जातं, त्याच्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेतात जेणेकरून शेतकरी त्याच्यामध्ये बैल आणू नये किंवा गाडा त्या घाटामध्ये घालू नये। शेतकऱ्यांना कुठेतरी दोन्ही बाजूने एक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय। या सरकारच्या या धोरणाबाबत काय? आता थापलिंगचा जो यात्रा असते थापलिंगची, तर काल परवा दिवशी थापलिंगच्या यात्रेमध्ये ज्या ठिकाणी आज तिथं ते मानाचे सकाळचे नवसाचे गणपती नवसाचे गाडी पळले जातात, 100 गाडे पळले जातात। तर त्या काही लोकांनी हे राष्ट्रवादीने केलं असं त्यांना दाखवायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, ते घाट उकारला, पोलिसांना सांगून ते घाट उकारला आणि एक ठिकाणी नाही उकारला। त्यांनी जर सांगितलं असतं शेतकऱ्यांना त्या गाड्या पहिल्यापासून की तुम्ही बाबा खालच्या साईडने उकरा, त्यांनी 4 ठिकाणी तो घाट उकारला गेला। त्याच्यामुळे तिथलं वातावरण थोडं आत्तासुद्धा गंभीर झालेलं आहे। त्याच्यामुळं मला वाटत नाही, जरी सरकारने आता ते निवडणुका आली म्हणून ते काही आश्वासनं देतील की आता हा निर्णय निकाली काढू कोर्टामध्ये, शेवटी सरकार त्यांचे जज असतात, ते सरकारच्या अतिरिक्त त्या ठिकाणी काम करत असतात। त्यांनी जर ठरवलं तर ते काम होऊ शकतं, पण मला वाटत नाही हे सरकार पूर्ण निष्क्रिय आहे, हे काम करू शकत नाही, हे निर्णय घेऊ शकत नाही। या परिसरातले जे शेतकरी त्यांचं आता एकच म्हणणं आहे की कुणाच्या पाठीमागे विधानसभेला उभं राहायचं किंवा लोकसभेला उभं राहायचं हा सगळा विषय शेतकऱ्यांनी सोडून दिला। आता शेतकरी एकच म्हणतात, जो कोणी नेता किंवा जो कोणी उमेदवार किंवा जे कोणाचं सरकारी जे आमचा गाडा चालू करतील त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहेत। मग ते राष्ट्रवादी असू, शिवसेना असू, मनसे असू किंवा बाकी कोणी असू, त्यांच्या पाठीमागे त्यांनी खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे, जे कोणी गाडा चालू करतील। तुम्ही राष्ट्रवादीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय, अनेक प्रश्न तुमच्या माध्यमातून लांडे साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत सुटलेले आहेत, तुम्ही या शेतकऱ्याला काय आश्वासित कराल? शेतकऱ्याला एवढंच आश्वासित करेल की आजपर्यंत जे काय कर्जमाफी आजपर्यंत झालेली नाही, ती पहिली कर्जमाफी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ही कर्जमाफी पवारसाहेब 100% झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की आज ते कृषीमंत्रीपद त्यांनी घोषवलेले,
त्यांना माहिती आहे. आज तुम्ही जर भारतामध्ये जर विचारले आता हा कृषी मंत्री कोण आहे या भारताचा कुणाला सांगता येत नाही. तर पवार साहेबांकडे त्या असलेले लोक पाहिले जातात. त्याच्यामुळं हा पक्ष खूप मोठा पक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे शेतकरी बांधव आहेत. जर तुम्ही जर म्हटले आपल्या ह्या सरकारमध्ये तुम्ही शेतकरी दाखवा, तुम्हाला कुठले स्वरूपाने कुठल्या अंगाने ते शेतकरी वाटतील, असा कुठलाही त्याच्यामध्ये शेतकरी नाही. शेतकरीची जाण असणारा जो जाणता राजा आहे तो आदरणीय पवार साहेबच हे ह्याच्यातून मार्ग काढू शकतो. नक्कीच. खरं तर आता जी सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे किंवा जो शेतकरी बळीराजा आहे, जो गाड्याच्या माध्यमातून आपलं मनोरंजन आपल्या यात्रा उत्सवाच्या दिवसांमध्ये करत असतो, तो कुठंतरी नाराज आहे आणि आता निवडणुका तोंडावर आहेत. शेतकऱ्यांना आता एकच फक्त पवार साहेब हे एवढं एकच नाव प्रत्येकाच्या समोर उभं टाकलेलं आहे की पवार साहेब गाडा चालू करतील. भविष्यात निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका लागतील, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. प्रत्येकजण आता गाडा या विषयावरती आश्वासनं द्यायला नक्कीच तयार असेल, परंतु खरंच गाडा कोण चालू करणार हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या समोर एक आश्वासक नजरेने प्रत्येक शेतकरी त्या प्रश्नाकडे पाहतो.